मित्रांनो, मी संतोष यादवराव सुरडकर, निर्भय महाराष्ट्र पार्टी निपाट तालुका अध्यक्ष. तर आत्ता लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की लोकशाहीने आपल्याला बरेच अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. त्यातलाच एक शपथपत्र मी आत्ताच माझ्या स्टेटसला व्हॉट्सअपच्या आणि फेसबुक अकाउंटला एक स्टॅम्प टाकलेला आहे शपथपत्र. एकदा तुम्ही तो बघा. जे त्याच्यावर थोडाफार मजकूर मी तोंडी असा सांगतो की आज आपण जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून देणार आहोत, तर काही बाबी त्या स्टॅम्पवर लिहिलेल्या आहेत. त्या तुम्ही वाचून असा स्टॅम्प आपल्या प्रत्येक प्रभागातल्या लोकांनी एकत्र येऊन, प्रत्येक जो कोणी नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष असेल आपल्या प्रभागामध्ये मत मागायला येणारा, त्याच्याकडनं जर लिहून घेतला तर निश्चितच लोकशाहीच्या मार्गाने जात असताना पिंपळगाव नगर परिषदेमध्ये एक नवीन पायंडा तयार होईल. आणि जिथे भ्रष्टाचार होतोय किंवा काही कामांची हमी दिली जाते, ते आश्वासन दिलं जातं, ते फक्त तोंडी असतं. परंतु अशा पद्धतीने जर आपण एखाद्या शपथपत्रावरती आश्वासनं जर घेतली जनतेतून, तर किती छान होईल. आणि एक नवीन इतिहास घडण्याच्या मार्गाकडे आपण पावलाची वाटचाल करू असं तरी मला वाटतंय. आणि हरकत काय मित्रांनो, एक प्रयोग करून बघायला. सुरुवात पिंपळगाव बसवंतमधून होईल, न जाणो ती कुठपर्यंत जाईल. कारण एका हाताने नाही, परंतु अनेक हात एकत्र आल्यानंतर वेगळा इतिहास घडतो. तर एकदा विचार करा आणि ही मोहीम राबवली तर निश्चितच आपल्या पिंपळगावचं नाव पूर्ण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, पर्यायाने भारतात पण एक स्वच्छ विचार घेऊन आपण पुढे येऊ शकतो. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न.